कोकण महोत्सव। आई भराडी देवीचं आंगणेवाडीचं मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराज देवीचं मंदिर आहे। कार्यक्रमासाठी असा हा स्टेज आहे। हे बघा, हे कोटिलिंगेश्वर महादेव शिवलिंग गोड कोकम 50 रुपयाला आहे, मकर संक्रांतीसाठी स्पेशल। अच्छा, हे पण सरस्वती पंजाबी मसाला वापड आहे, भजी आहे। हां हां, हे उलटा पाव म्हणजे काय? ही अशी शिप आहे। नमस्कार मित्रांनो, आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आहे भाईंदर ईस्टमधल्या भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानामध्ये सुरू आहे आगरी कोळी मालवणी महोत्सव। तर हा महोत्सव दिनांक 2 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 पर्यंत आहे आणि याची वेळ आहे संध्याकाळी 6:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत। तर बघूया इथे कुठले कुठले स्टॉल्स आहेत ते। तर भाईंदर स्टेशन ईस्टवरून नवघर रोडवरून आले की इथे बघा, हे असं भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदान आहे आणि इथे समोर बघाल तर तुम्ही हा अश्वमेघ महिला प्रतिष्ठान आयोजित येवा कोकण आपलोच असा आगरी कोळी आणि मालवणी कोकण महोत्सव व जागर देवीचा। तर हे बघा, हे आगरी कोळी मालवणी कोकण महोत्सवचं हे असं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे लेफ्ट साईडला आणि नंतर मग इकडे राईट साईडला पण असे पोस्टर्स आहेत, ते आपण आता बघूया। तर इथे बघा, हे कोकणात असणारे उत्सव सगळे दाखवण्याचा हे प्रयत्न केलेला आहे। इथे सगळ्या ह्या अशा पालख्या आहे। नंतर मग इथे आपला फळांचा राजा आंबा, नंतर मग हे सगळे ताडगोळे आणि बाकी सगळे फळं, त्यानंतर मग इकडे आपला हा बोंडा काजू, नंतर मग इकडे आपली ही अगिनगाडी आणि वरती लालपरी आहे आणि हे आपलं आई भराडी देवीचं आंगणेवाडीचं मंदिर आहे आणि हे कुणकेश्वर मंदिर आहे आणि आपला हा पारंपरिक सण गणपती बाप्पाचं गणेश चतुर्थीच्या आगमनाचा हा असा पोस्टर दाखवलेला आहे। तर इथे बघा, हे दशावतार म्हणजे आपले कोकणातले पारंपरिक नाटकं, नंतर मग हा इथे आपला कोकणातला एक हा असा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे आपले हे कोकणातलेच असे धबधबे आहेत, नंतर मग हे एक कोकणातलं सुंदर असं हे घर आणि हे माछीमार जे आहेत, दर्यामध्ये जाऊन मच्छी आणल्यानंतरचा असा हा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर इथे आतमध्ये आल्यावरती बघा, इथे छत्रपती शिवाजी महाराज, तर इथे आतमध्ये आल्यावरती बघा, हे एक असं देवीचं मंदिर आहे। तर इथे हा असा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असा हा स्टेज आहे। तर हा बघा, हा आतमध्ये आल्यावरती सावंत मसालेचा हा स्टॉल आहे। इथे सगळे हे कोकणी मेवे आहेत। हे काय, हे गोड कोकम 50 रुपयाला आहे का? किती ग्राम आहे हे? 200 ग्राम। अच्छा, आणि हे मिरची लोणचे आहे, हे हो मिरची लोणचं 70 रुपयाला आहे। हो 100 ग्राम आहे, हे 100 ग्राम आहे। अच्छा अच्छा, हां हां, आणि हे फणसाचे आहेत ना? हां हां, 80 रुपये। तर हे सगळे, अच्छा हे सफेद तिळाचे लाडू 30 रुपये, मकर संक्रांतीसाठी स्पेशली। बरोबर, आणि हे सगळ्या प्रकारचे सगळे हे मसाले आहेत ना, मसाले, आणि हे सगळे आगळ सरबत वगैरे सगळं आहे ना। त्याचं हे जांभूळ आहे। अच्छा 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 अच्छा, कोकम आगळ, अच्छा अच्छा। आणि हे कोळी पीठ 75। अच्छा, सगळे पीठ, वडेपीठ वगैरे पण आहे ना? वडेपीठ थोडं आमचं वेगळं आहे, कारण आम्ही त्याच्यात नाचणी, अच्छा नाचणी मिक्स करतो। अच्छा, सत्व, हां हां, ते पोटामध्ये गेलं पाहिजे आपल्या। अच्छा अच्छा, तुम्ही हे सगळं होम डिलिव्हरी करता का? कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना जरा होम डिलिव्हरीसाठी। 9987 हां 60 हां 23 हां 67। अच्छा, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना होम डिलिव्हरीसाठी? ठीक आहे ठीक आहे, थँक्यू। हे बघा, हा अमृतधारा रोल ऑन एलोवेरा जेलचा हा स्टॉल आहे। हे काय, रोज
रोज वाटर आहे. रोज वॉटर कसं आहे ते? हे 100 रुपीज. 100 रुपीज. ते कशासाठी असतं म्हणजे? हां असं आहे. तुम्ही वापरा एक बारी. हां स्मेल करा तर त्यांची कशी आहे ते. मस्त आहे एकदम. आणि हे काय आहे? हे रोल ऑन आहे. रोल ऑन. सर्दी अच्छा सरदर कफ पेन बाम अच्छा अच्छा त्याच्यासाठी आहे. हां हां हां. अच्छा ते कितीला आहे हे? हे 50 रुपये. अच्छा ते 50. हे 100 रुपये. हे अच्छा. ॲलोवेरा जेल आहे. अच्छा ॲलोवेरा जेल. गवरपाट आहे ज्याला आपण गोडपाट म्हणता ना त्याला. हां गोडपाट म्हणता ना हां हां. तो आहे. अच्छा हे अच्छा. प्युअर नॅचरल. प्युअर नेचर एकदम ट्रान्सपरंट आहे. प्युअर ट्रान्सपरंट आहे. कितीला आहे हे? हे 100 ग्राम आहे. 100 ग्रामची 100 रुपये. 100 ग्रामचं 100. 100ला आहे. अच्छा 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 ठीक आहे. हे उभारे मुखवासचा हा स्टॉल आहे. तर इथे बघा हे सगळ्या प्रकारचे असे हे मुखवास आहेत. पान वगैरे पण असतात ना तुमच्याकडे? कलकत्ती पान आहे, बनारसी पान आहे, मगई पान पण आहे. अच्छा. चिंचगोळी, जिरागोळी, हिंगोळी, हां. सोप वगैरे. अच्छा. आणि आवळा पण आहे, हनी आवळा आहे, जिरा मसाला आवळा आहे, साखरवाले आहे. आणि हे काय पेरू वडी आहे का? पेरूची वडी आहे आणि आंबा वडी पण आहे. हापूस आंब्याची वडी आहे. अच्छा ही पेरू वडी कितीला आहे? हे पर पीस 10 रुपीज आहे. अच्छा, आणि पर- 100चे घेतलं तर तुम्हाला 11 पीस मिळेल. 11 रुपये. आणि रोस्टेड बडीशोप, अच्छा. अळशी, चणा हां. डाळ वगैरे. हे सगळं असं आहे. बरोबर. आणि हे पानचं हे किती आहे हे? किती ग्राम आहे? 100 ग्राम आहे 80 रुपयाचे. कितीला? 80 रुपये 80 ग्राम. रुपये. अच्छा अच्छा ठीक आहे. हे हां. हरडे आहे, पुदिनावटी आहे. हां हां पुदिना वटी वगैरे. सुपारी आहे. हां हां बरोबर ठीक आहे. तर हा प्रीती कलेक्शनचा हा स्टॉल आहे. लेडीज पर्स वगैरे. ही कितीला आहे ही? ही वाली 120ला आहे. आणि ही वाली? अच्छा हे 150. होममेड. अच्छा 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 हे पण सरस्वती खाण्याचे. हे कितीला? हे 150 आहे. 150ला आहे. हे म्हणजे ते बघा हे नथ लावलेले आहेत. हां 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 नथचे पण आहेत का हे? म्हणजे ते ही पण 150 का? नाही हे ते 100 ला. ही 100ला आहे. अच्छा अच्छा हां हां. आणि हे कसे आहेत हे गोलवाले? हे राऊंड वाले 350 ला. राऊंडवाले 350ला आहेत. म्हणजे ते हँड प्रॉडक्ट पण आहे. अच्छा अच्छा 250, 350 अच्छा अच्छा वेगवेगळे आयटम आहेत. अच्छा. 250 आहे. अच्छा. आणि हे मोबाईलचे 150 वाले आहे. 150 वाले. अच्छा अच्छा. आणि ते समोरचे तोरण कितीला आहेत ते? म्हणजे ते तोरण आहे, सेट आहे तो 350 चा आहे. हां हां. आणि खाली लावले ते 200 वाले. खाली ते 200चे. आणि मोठ्या बॅग्स त्या येत्या? मोठे बॅग स्टोर बॅग आहेत 750, 550 आहे. अच्छा असे सगळे आहेत. ठीक वेगवेगळे. ठीक थँक्यू. हे नमिता एंटरप्राइजेसचा हा स्टॉल आहे. इथे बघा हे मुंग्या आणि बाकी सगळ्या याच्यासाठी आहेत. कॉक्रोचेससाठी सगळे हे पेस्ट कंट्रोल प्रोडक्ट्स आहेत इथे. इथे हे हा खेळण्याचा स्टॉल आहे. इथे बघा कुठलं पण खेळणं घ्या 120 रुपयाला आहे. हे बघा ही लहान मुलांची गन हे 120ला आहे. नंतर मग हा पूर्ण मेकअप सेट पण हा 120 रुपयाला आहे. हे पण सगळे खेळणे किचन प्रोडक्ट्स 120 रुपयाला आहे. इथे हा कोमल राजस्थानी पित्तलचा हा स्टॉल आहे. तर इथे बघा हे सगळे हे लोणचे. कैसा आहे पाव किलो? 100 रुपया पाव किलो. अच्छा. आणि इथे हा जयपुरी मुखवासचा स्टॉल आहे. कैसा आहे 100 ग्राम? 100 का 100 ग्राम है. कितने का है ये? हाँ 120 का आहे. तर इथे बघा हा खेळण्याचा स्टॉल आहे. इकडे सगळ्या गाड्या चिप्स आणि बाकी सगळे रणगाडे वगैरे सगळे आहेत. हा साधना फूड्सचा हा स्टॉल आहे. सगळं वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. कसे आहेत पापड? 60ला एक आणि 100ला 2. पापड आहेत, मका पापड आहेत, रेड चिली पापड आहेत, जिरा पापड आहेत, गार्लिक पापड आहेत, बटाटा पापड आहेत, पंजाबी मसाला पापड आहेत. अच्छा पंजाबी मसाला. हां अच्छा कितीला आहे? 60ला एक 100ला 2. ठीक ठीक. तर इथे बघा हा जय महाराष्ट्रचा हा स्टॉल आहे. इथे सगळे हे रोल्स आणि तंदुरी आणि नंतर मग हे कटलेट्स समोसे वगैरे आहेत या इथे. इथे हा पवार फास्ट फूडचा हा स्टॉल आहे. हे कांदा भजी वगैरे आहे. नंतर मग वडापाव आहे का? वडापाव कितीला आहे? 15ला आहे. आणि चहा वगैरे पण ठेवतात का?
अच्छा अच्छा भजी आहे, हां हां अच्छा वडापाव आणि भजी मंचुरियन आहे. मंचुरियन वगैरे ठीक. हा बघा हा वडापाव कट्टाचा हा स्टॉल आहे. इथे सगळे असे हे वडापाव आणि भजी आणि चहा वगैरे. वडापाव कितीला आहे इथे? वडापाव 20 रुपये, 20 रुपयाला आहे. आणि भजी भजी 40 रुपये प्लेट, 40 रुपये भजी प्लेट. पाव 20 रुपये. अच्छा अच्छा कोणता भजी पाव. चॅनल आपला? आर्ट प्रमोद. आर्ट प्रमोद. 8. हे उलटा पाव म्हणजे काय? वड्यामध्ये पाव आहे का? पावामध्ये दोन्ही बाजूनी भाजी येणार आणि crispy fry होणार पूर्ण. तयार तर हा रुद्रा डोसा काउंटर आहे. तर इथे बघा मसाला डोसा दाखवला आहे आणि सांबार चटणी वगैरे. तर हे सगळे असे डोसाचे सगळे असे हे व्हेरायटीज आहे. साधा डोसा, स्पेशल मसाला डोसा, बटर डोसा, चीज, शेजवान, म्हैसूर सगळ्याचे रेट्स पण इथे साईडला दिले. तर तुम्हाला जर इथे जर डोश्यापैकी जो प्रकार पाहिजे असेल ताबडतोब बनवून मिळेल आणि हे रेट तुम्ही बघू शकता. थँक्यू. इथे साक्षी फास्ट फूडचा स्टॉल आहे. इथे वडापाव, समोसा पाव, चायनीज भेल, चायनीज पकोडा, चायनीज सूप वगैरे आहे इथे. इथे हा मुक्काम पोस्ट मळेवाडचा हा स्टॉल आहे. आणि या इथे बघा हे सुरमई थाली, मटन सुका थाली 400 रुपये, सुरमई थाली 400. आणि हे सगळे असे डिशेस आहेत. वजरी प्लेट पण इथे बघा 250ला आहे. कलेजी प्लेट 200ला आहे. किमा प्लेट 200 आणि जवला प्लेट 200. तर सगळं आहे. इथे चहा पण अवेलेबल आहे. आणि या इथे सगळं बघा किमा, कलेजी, जवला वगैरे तर इथे या तव्यावर तुम्ही बघू शकता. आणि नंतर मग इथे जर समजा तुम्ही जर कुठली जर प्लेट घ्याल तर या इथे बसून सिटिंग अरेंजमेंट पण आहे. इथे तुम्हाला बसून जेवायला. तर इथे साधा दाबेली, नंतर मग समोसा, वेज पिज़्ज़ा, नंतर मग नूडल्स, पापड़ कैसा है? 50 रुपया. अच्छा. और छोले भटूरे भी है क्या? कितने का है वो? 60 रुपये का है. और पानी पूरी 30 रुपया. 30 रुपये है. अच्छा. और ये क्या है? अच्छा अच्छा ये तीखा पानी है पानी पूरी का. पानी पूरी 30 रुपये में कितना आएगा? 6 पीस. 6 पीस ठीक है. हाँ और ये अपना पापड़ी चाट है, दिल्ली चाट है, पापड़ी चाट, दिल्ली चाट ये सब है. पाव भाजी भी है क्या? पाव भाजी भी है. पाव भाजी कितने का है? 60 रुपया. 60 रुपया. अच्छा अच्छा ठीक आहे. तर इथे हा राजस्थानी पिकल्सचा हा स्टॉल आहे. नंतर मग या इकडे शुक्ला सॉफ्टी आईस्क्रीमचा हा स्टॉल आहे. नंतर मग इकडे हे A1 मलाई कुल्फीचा हा स्टॉल आहे. या इथे हा फास्ट फूड जय महाराष्ट्र मसाला पापड़चा स्टॉल आहे. कैसा है मसाला पापड़? 50. दाबेली 20 रुपया. इकडे हे नूडल्स आहेत. नंतर मग इथे मंचुरियन आहे. मंचुरियन कैसा प्लेट? 50 का आहे. तर इथे बघा आता हे इथून. अच्छा हे पोटॅटो ट्विस्टर कितने का आहे? 50 का आहे. अच्छा. आता या इथे ह्या साईडला असे हे पॉपकॉर्न आहेत. वेगवेगळ्या टाईपचे असे पॉपकॉर्न्स आहेत. आणि इकडे बुड्डी का बाल वगैरे पण आहे. तर इथे आता आपण ह्या बालनगरीमध्ये पोचलो. तर हे बघा ही अशी शिप आहे. तर ह्या साईडला ही अशी बालनगरी. इथे ड्रॅगन ट्रेन दिसते आहे. तिथे पण समोर एक वेगळी राईड आहे. आणि इकडे मेरी गो राऊंड वगैरे पण आहे. तर इथे हा सगळा असा हा गेम झोन आहे. आणि या साईडला पण ही अशी जीपवाली आणि स्कूटरवाली मेरी गो राऊंड आहे. तिथे ही हेलिकॉप्टरवाली मेरी गो राऊंड आहे. हे पण इकडे जीप ओपन कारवाली मेरी गो राऊंड आहे. हे टार्पोलिन आहे. इथे हा भूत बंगलाचा सेट आहे. आणि हे बघा इथे शिप आहे. इथे बघा ही एक वेगळ्या प्रकारची राईड आहे. हे बघा हे कोटिलिंगेश्वर महादेव शिवलिंगचं हे दर्शन करून घ्या. आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सन्माननीय नीलमताई ढवण यांच्या संकल्पनेतून साकारलेला आजचा हा कोकण महोत्सव गेली अनेक वर्ष जो आपल्या सर्वांच्या मनावर रुची घालतोय. हा कोकण महोत्सव साजरा करत असताना आजच्या दुसऱ्या दिवशी नृत्य आविष्काराचा एक
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आगरी कोळी मालवणी कोकण महोत्सव जो चालू आहे भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानामध्ये? याची तारीख आहे 2 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025पर्यंत आणि याची वेळ आहे संध्याकाळी 6:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.